पीस असतो तसं. नमस्कार, माझे नाव प्रथमेश सावंत. माझ्या PS ब्लॉग्स या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. नवीन व्हिडिओ घेऊन आले ज्यामध्ये तुम्हाला कोल्हापुरातील सर्वात मोठे भव्य पशु आणि कृषी प्रदर्शन माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. या प्रदर्शनाचं खास वैशिष्ट्य म्हणजे 5 फुटी सरडा, हरण्या बैल तसेच नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले ट्रॅक्टर्स असतील किंवा शेतीसाठी लागणारे नवनवीन अवजारे, हे सर्व काही तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. गाड्यांची गर्दी बघू शकताय. रात्री तर चालाय पण येत नाही इथं, एवढी गर्दी असते इथं. आत्ता पण आज यावर्षी सकाळी व्हिडिओ करालोय आणि एक साईडला हा रस्ता भरलाय, तुम्ही बघू शकता. तर ज्या ठिकाणी प्रदर्शन भरले त्याच्याच समोरच्या बाजूला आता आपण गाडी पार्क करून आता प्रदर्शनामध्ये आज जाणार आहोत. आणि सुरुवातीलाच तुम्ही हे असं लाईटचे स्ट्रक्चर बघू शकताय. संध्याकाळी हे स्ट्रक्चर बघण्यासारखं असते. खूपच चांगल्या प्रकारची लाईटिंग लावलेली आहे. आणि आज एंट्री केल्या समोरच भव्य असा मोठा मंडप आहे आणि त्या मंडपासमोर कारंजा उभा करण्यात आलेला आहे. आणि उजव्या बाजूला धनंजय महाडिक साहेब यांच्यावर फोटो काढण्यासाठी या ठिकाणी लोक येत असतात व डाव्या बाजूला प्रत्येक स्टॉल असतात, ते देखील मी तुम्हाला फिरून दाखवणार आहे. तुम्ही बघू शकताय. सुरुवातीला इथनं तर संपूर्ण स्टॉल पाहण्याआधी आपण एंट्री केल्या समोर जो मंडप आहे त्या मंडपासमोर हे वृक्ष विकण्यासाठी असतात. हे वृक्ष देखील तुम्ही बघू शकताय. खूपच सुंदर अशा प्रकारची रोपं आहेत आणि फुलं देखील विविध प्रकारची अशी फुलं आहेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारची रोपं लागणार असतील तर या ठिकाणी तुम्ही संपर्क करून घेऊ शकताय. तर प्रदर्शनातील आपण सुरुवातीपासूनचे स्टॉल दाखवत आहोत आणि सुरुवातीलाच हा फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनाचा हा मुख्य असा स्टॉल आहे. तुम्ही बघू शकताय किती मोठ्या मोठ्या असे फळभाज्या आहेत. आता हे सगळं स्टॉल चालू होते, तिकडे जायचं आपल्याला. काय काय नवीन काय तंत्रज्ञान आले ते बघूया आता आपण. सध्या आपण सर्वत्र पाहिलं तर आता अत्याधुनिक तंत्रज्ञाने तसेच उपकरणे आलेले आहेत आणि या उपकरणांच्या साहाय्याने आपली कामे पटपट होऊ शकतात. यासाठी आपल्याला घरामध्ये लागणारे पाणी शुद्ध करण्याची पाणी प्युरिफायर वॉटर असतील, तसेच या ठिकाणी आटा चक्की असेल, AC असतील, तसेच शेती कामासाठी लागणारे अवजारे, ट्रॅक्टर्स, ही सर्व काही स्टॉलमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतात. तसेच घरगुती आपल्याला जेवणासाठी मसाले असतील, तसेच आपल्याला व्यायामासाठी जे काही बॉडी मसाजर असतील, हे सर्व काही आपल्याला या स्टॉलच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. त्यानंतर बॅरेल लिकेज किंवा प्लॅस्टिक कोणत्याही प्रकारची टप, बालडी लिकेज झाली असेल तर ते लिकेज मोजवायचं जे काही सोल्युशन आहे ते देखील या ठिकाणी दरवर्षी आपल्याला पाहायला मिळत असते. शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे ट्रॅक्टर देखील या प्रदर्शनात मोठमोठे असतात. त्यानंतर शेतीसाठी लागणाऱ्या मोटर असतील, त्या मोटर देखील मोठ्या प्रमाणामध्ये या प्रदर्शनामध्ये आलेल्या आहेत. अजून काय काय आले बघूया. समृद्धीचा एक स्टॉल असतोय, पुढं आहे बघा, इथं दिसतोय. मला पुढे गेल्यावर दाखवतो. किती पाहिजे तेवढं वरनं आपटा तोडा फोडाय बघा, तरी पण काही हे तुटत नाहीत. समृद्धीचं एक नंबर असं मटेरियल आहे. तुम्ही कधीही येऊन यांच्याकडे घेऊ शकताय. तसेच नाश्त्यासाठी बनणारे एकदम झटपट गोबी मंचुरियन मसाला हे देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि कुठेही असेल प्रदर्शनातच नाही पण इतर ठिकाणी देखील कुठेही कोणतीही वस्तू घेत असताना आपण त्या वस्तूची माहिती, गॅरंटी वॉरंटी बघूनच घेत असतो. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला संपूर्ण कोणतीही वस्तू घेत असताना त्याच्या प्रत्येकाचा डेमो दाखवूनच आपल्याला देत असतात. या प्रदर्शनामध्ये सर्वच प्रकारचे स्टॉल असतात. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी 4 व्हीलर गाड्या असतील, 2 व्हीलर गाड्या असतील, ह्या देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत असतात.
सोलर पॅनल. लाकडापासून बनवलेल्या घरगुती अशा वस्तू आहेत. तुम्ही ऑफिसमध्ये देखील ह्या लावू शकता. खूपच सुंदर अशा प्रकारच्या लाकडापासून बनवलेल्या वस्तू आहेत. त्यानंतर शेती कामासाठी असेल किंवा इतर कामांसाठी लागणारा JCB देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी पिकवलेला तांदूळ, गहू, शेतामध्ये जे काही पीक असेल, कडधान्य असतील, हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतात. तुम्ही आता तांदळाच्या प्रत्येक ज्या काही पद्धती आहेत त्या बघू शकताय. त्यानंतर आपल्याकडे ज्याही प्रकारचे कडधान्य असतील त्यापासून आपल्याला तेल काढण्याचं मशीन देखील या ठिकाणी उपलब्ध आहे, तुम्ही बघू शकताय. तसेच घरामध्ये लागणारी चटणी, बुक्का ह्याचं कांडप मशीन देखील या ठिकाणी आहे, आपण बघू शकताय. खूपच मोठंसं हे मशीन आहे. सगळे स्टॉल संपले की इथं परत एक मांडव आहे, तिथे शेवट स्टॉल आहे आणि मग खाऊचा स्टॉल चालू होते, ते पण दाखवतो. सगळे स्टॉल फिरून आलो की लागते ते म्हणजे सगळ्यांच्या आवडती खायचा स्टॉल, ते म्हणजेच खाऊ गल्ली. या ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये खाऊ गल्ली आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्या खाऊ गल्लीच्याच समोरच्या बाजूला तिकडे एक खाऊ गल्ली आहे, ती महिला बचत गटांची आहे, तिथे देखील आपण जाणार आहे. या ठिकाणी आता आपण बघत आहोत ससा असेल, रंगीत पक्षी असतील, तसेच कोंबड्या असतील, ह्या सर्व या आपल्याला पाहायला मिळत असतात. आता आपण या ठिकाणी घोडा पाहायला जाऊया. खूपच सुंदर अशा प्रकारचे पांढरे शुभ्र असे घोडे आहेत आणि दिसायला देखील उंच आहेत. प्रदर्शनाचं खास आकर्षण सरडा. कृषी प्रदर्शनात सरडा हे यावर्षीचं खास आकर्षण आहे. हे आता काळ्या ड्रेसचे तुम्हाला दिसत आहेत ते सरड्याचे मालक आहेत. त्यांनी हा सरडा पाळलेला आहे आणि ते आता सध्या मुंबईमध्ये राहतात आणि तेच या सरड्याची निगा करत असतात. म्हणजे त्याला खायचं प्यायचं काय असेल ते सर्व काही ते बघत असतात. ह्या मालकांना या प्रदर्शनातील घोडे इतके आवडले की त्यांना देखील सरड्याला घेऊन त्या घोड्यावर बसून फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी देखील घोड्यावर सरड्याला घेऊन फोटो काढलेला आहे, बघू शकताय. आज या प्रदर्शनाचा शेवट दिवस आहे आणि तसंच आपल्याला आज हरण्या बैल या ठिकाणी पाहायला मिळाला नाही, कारण तो बहुतेक शर्यतीसाठी गेलेला आहे. आणि बाकीचे देखील तुम्ही आता गाई, म्हशी, बैल बघू शकताय. खूपच मोठा असा हा रेडा आहे, तुम्ही बघू शकताय. घरामध्ये किंवा इतर ठिकाणी देखील कोणताही प्राणी पाळणे इतकं सोपं नसते, कारण त्याची निगा राखणे हे आपला घरचा व्यक्ती समजूनच आपण करायला लागते. सर्व काही तुम्ही बघू शकताय. त्यांना लागणारा चारा असेल हे सर्व काही त्यांना आपण करायला लागते. 1 टनाचा रेडा तुम्ही समोर बघू शकताय.
तर आत्ता आपण आलो या प्रदर्शनातील मुख्य अशी खाऊ गल्ली पाहायला आणि भागीरथी महिला संस्था म्हणजेच या भागीरथी संस्थेच्या अरुंधती महाडिक वहिनी यांच्या नेतृत्वाखाली कित्येक महिलांना या ठिकाणी खाद्य स्टॉल मोफत देण्यात आलेले आहेत आणि महिला देखील कित्येक प्रमाणामध्ये अशा स्टॉलच्या माध्यमातून तयार झालेल्या आहेत. कित्येक महिलांना रोजगार मिळालेला आहे. तुम्ही बघू शकता खाण्याप्रमाणेच इतर वस्तू देखील विकण्याचं जे काही धाडस आहे ते या महिलांच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि हे संपूर्ण काही अरुंधती महाडिक वहिनी यांच्यामुळेच शक्य झालेलं आहे. प्रदर्शनाच्या शेवटच्या मंडपामध्ये आता आपण आलोय आणि शेती कशा प्रकारे केली जाते, शेतीसाठी लागणारे अवजारे असतील, माती, तसेच पाणी कशा प्रकारे शेतीला वापरले जाते, औषध, बियाणे, तसेच आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे ती म्हणजे ड्रोनद्वारे औषध फवारणी करणे, तसेच शेतीसाठी लागणारे पाण्याची पाईपलाईन असेल हे कशा प्रकारे वापर केले जाते याचे डेमो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तुम्ही बघू शकताय. अशा प्रकारे खासदार धनंजय महाडिक साहेब व अरुंधती महाडिक वहिनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेलं भव्य असं भीमा कृषी व पशु प्रदर्शन या ठिकाणी पार पडलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.